नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. अभ्यासाचा भोंगा ते ग्रामविकासाचा आदर्श, शिवदास भोसले यांना महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्कार. कवटेमहाकाळ विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवत ग्रामविकासात नवनवीन उपक्रम राबवून राज्यभर वेगळी ओळख निर्माण करणारे अग्रण धुळगावचे आदर्श सरपंच शिवदास चंद्रकांत भोसले यांना महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच परिषद महाराष्ट्राच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट व प्रेरणादायी ग्रामविकास कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. पाचगणी येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर आडकर, महाराष्ट्र CSR प्रमुख अमेय जोशी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्याच हस्ते भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच पदाच्या निवडणुकीकडे पैशांचे गणित म्हणून पाहणाऱ्या आजच्या व्यवस्थेत भोसले यांनी झिरो बजेट इलेक्शन ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवत एकही रुपया खर्च न करता लोकनियुक्त सरपंच पद मिळवले. पारदर्शकता व लोकसहभाग यांचा अचूक मिलाप साधणारा हा प्रयोग म्हणजे जणू एक पारदर्शक आरसाच असून तो राज्यासाठी एक नवा आदर्श ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अग्रण धुळगाव येथे राबवण्यात आलेले उपक्रम म्हणजे विकासाचे एक चालते बोलते विद्यापीठच आहे. अभ्यासाचा भोंगा या त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाने राज्यभरात विशेष लोकप्रियता मिळवून विद्यार्थ्यांच्या भविष्याला एक नवी दिशा दिली आहे. यासोबतच गावात 43,720 वृक्षारोपण व संगोपन आईच्या नावाने अवघ्या एका मिनिटात 5,000 वृक्षारोपण करत नोंदवलेला ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड आणि 25 एकरावर निर्माण झालेली भव्य जंगल संपदा हे पर्यावरण संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय सह्याद्री देवराई प्रकल्प, संपूर्ण गाव सोलार संकल्पना, महाअवयवदान अभियान, अंगणवाडी भाजी भाकरी दिवस, लक्ष्मीमुक्ती योजना, बांधावर नारळ लागवड, सेंद्रिय शेती दालन तसेच एक गाव एक गणपती यासारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला सोन्याचा मुलामा लागला आहे. पर्यावरण संवर्धनातही गावाने भरीव कामगिरी करत माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरीय यश संपादन केले असून तब्बल 50 लाखांचा निधी गावासाठी मिळवला आहे. यापूर्वीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरपंच ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी तब्बल 25 लाखांचे पारितोषिक प्राप्त केले होते. तसेच AI तंत्रज्ञानातही त्यांच्या ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या प्रगतीची पाळेमुळे अधिक घट्ट केली आहेत. नवकल्पना, पारदर्शकता आणि समाजहित या त्रिसूत्रीवरच गावाचा सर्वांगीण विकास उभा राहतो, असा ठाम विश्वास शिवदास भोसले यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. त्यांच्या या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे अग्रण धुळगाव हे गाव आज महाराष्ट्रासाठी एका दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत ठरत असून त्यांच्या उपक्रमांची प्रेरणा राज्यभर पसरत आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.